हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण सुरुवात केली होती तुमच्या इंटीजर्स या चॅप्टरला. बाळांनो, या चॅप्टरमध्ये सगळ्यात आधी आपण बघितलं होतं नंबर्स म्हणजे काय, बरोबर. मग सगळ्यात आधी आपण त्यामध्ये बघितलं होतं नॅचरल नंबर्स. तुमचे जे काउंटिंग नंबर्स असतात त्यांना म्हणतो आपण नॅचरल नंबर. इट स्टार्टेड फ्रॉम 1 2 3 4 अँड सो ऑन. त्यानंतर बाळांनो आपण बघितलं होतं तुमचे होल नंबर्स. जेव्हा तुम्ही नॅचरल नंबरच्या सेटमध्ये 0 ऍड करता तेव्हा तुम्हाला काय भेटतो, होल नंबर्सचा सेट. सो होल नंबर स्टार्ट होतात तुमचे 0 1 2 3 4 अँड सो ऑन. त्यानंतर बाळांनो आपला मेन टॉपिक म्हणजेच इंटीजर्स म्हणजे काय आपण ते बघितलं होतं. मग बाळांनो इंटीजर्स म्हणजे काय रे? पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आणि झिरो हे तिघही ग्रुप एकत्र केले की तुम्हाला इंटीजर्सचा ग्रुप भेटतो. आता पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे काय? असे नंबर ज्यांना प्लसचं साईन असतं किंवा साईन नसतं ते पॉझिटिव्ह नंबर्स. त्यानंतर निगेटिव्ह नंबर्स म्हणजे काय? ज्या नंबर्सच्या पुढे मायनस साईन असतं त्यांना आपण निगेटिव्ह नंबर्स म्हणतो. आणि झिरोला कुठलंही साईन नसतं म्हणून एक सेपरेट ग्रुप म्हणून आपण झिरोला कन्सिडर करतो. सो जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आणि झिरो या तिघांना एकत्र करतात तर तुम्हाला भेटतो इंटीजर्सचा ग्रुप. सो म्हणजेच तुम्हाला इंटीजर्समध्ये पॉझिटिव्ह नंबर्सही भेटतात, निगेटिव्ह नंबर्सही भेटतात आणि झिरोही भेटतं. मग आता हेच इंटीजर्स आपण नंबर लाईनवर कसे शो करायचे आपण ते बघितलं होतं. मग त्यामध्ये आपण हॉरिझॉन्टल जर नंबर लाईन काढली बाळांनो तर तुमचा सेंटर पॉइंटला यायचा 0 आणि राईट हँड साईडला यायचे पॉझिटिव्ह नंबर्स आणि तसंच लेफ्ट हँड साईडला यायचे तुमचे निगेटिव्ह नंबर. बाळांनो जर तुम्ही व्हर्टिकल नंबर लाईन ड्रॉ केली तर नेहमीप्रमाणे सेंटर पॉइंटला काय येणार तुमचा 0 अँड 0 अबव तुम्हाला काय भेटत होते, पॉझिटिव्ह नंबर्स आणि 0 बिलो तुम्हाला काय भेटत होते, निगेटिव्ह नंबर्स. बिलो म्हणजेच काय, डेप्थ किंवा खोली जे काही असणार आहे ते सगळे म्हणजे झिरोच्या बिलो म्हणजेच ते काय मायनस मध्ये येणार आहे. आणि तुमचे अबव किंवा हायेस्ट म्हणजेच काय, हाईट जे काही असणार आहे ते झिरोच्या वरच्या बाजूला म्हणजेच ते पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे. हे बघितलं होतं बाळांनो आपण आधीच्या लेक्चर्स मध्ये. आता आपण बघूयात तुमच्या प्रॅक्टिस सेट 4 मधला एक क्वेश्चन बाकी होता म्हणजेच क्वेश्चन नंबर 3. बाळांनो तुमचा क्वेश्चन नंबर 3 आहे, राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स युजिंग प्रॉपर साइन. तुम्हाला काही नंबर दिलेले आहेत तिथल्या सब क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला ते युजिंग प्रॉपर साइन. प्रॉपर साइन म्हणजे कुठलं रे बाळांनो? एक तर मायनस साइन किंवा प्लस साइन देऊन तुम्हाला जे काही प्रॉपर असेल ते देऊन तुम्हाला तो सब क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. मग बाळांनो फर्स्ट आहे तुम्हाला, अ सबमरीन इज ॲट डेप्थ ऑफ 512 मीटर्स बिलो सी लेवल. म्हणजे काय, सबमरीन जी आहे ती आहे डेप्थ ऑफ 512 मीटर्स बिलो सी लेवल. आता सबमरीन म्हणजे काय रे बाळांनो? पाणबुडी, बरोबर. म्हणजे काय, आपल्या सी लेवलच्या खाली म्हणजे पाण्याच्या खाली, समुद्रामध्ये पाण्याच्या खाली जसं जहाज आपलं पाण्याच्या वरती असतं तसं सबमरीन पाण्याच्या खालून प्रवास करत असते. मग सबमरीन किती मीटर्स खाली आहे? पाण्याच्या 512. इथं म्हटलंय तुम्हाला बिलो सी लेवल. मग आता आपण व्हर्टिकल नंबर लाईन जेव्हा बघितलं होतं त्यामध्ये सेंटरला तुमचा येत होता 0 आणि अबवला येत होते तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स, बिलो येत होते तुमचे निगेटिव्ह नंबर्स. मग आता इथे काय म्हटलंय, बिलो सी लेवल म्हणजे काय, तुमचे 512 मीटर्स. याला आपण कुठलं साईन देणार रे बाळांनो? जेव्हा तुम्हाला डेप्थ, हाईट या सगळ्या गोष्टी येणार आहेत तेव्हा तुम्हाला व्हर्टिकल नंबर लाईन कन्सिडर करायची आहे. मग बिलो सी लेवल म्हणजे काय, बिलो 0. मग आता आपल्याला बिलो सी लेवल म्हणजे 512 मायनस मध्ये जाणार. सो आपलं सबमराईन इज ॲट डेप्थ ऑफ 512 मीटर्स बिलो सी लेवल. मग याला प्रॉपर साईन काय देणार रे बाळांनो? 512 ला obviously minus. Why? Because it is under the water, so it is below sea level. मग बाळांनो युजिंग प्रॉपर साइन आपण ते परत लिहून घेऊया. कसं लिहिणार आहे बघा. अ सबमरीन इज, आता नंबर काय दिलाय तुम्हाला 512
मीटर्स. मला प्रॉपर साइन काय भेटलंय -512 मीटर्स. -512 meters from the sea level. From the sea level. आलं लक्षात काय? सबमरीन कुठे? फ्रॉम द सी लेवल. कुठे? खाली आहे, बरोबर. म्हणजेच काय? -512 मीटर्स. मग आपण युजिंग प्रॉपर साइन सेंटेन्स कसं लिहिलंय बाळांनो? सबमरीन इज -512 meters फ्रॉम द सी लेवल. मग बाळांनो पुढचा सब क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला बघा. द हाईट ऑफ एमटी म्हणजे काय? माउंट एव्हरेस्ट. द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन द हिमालयाज इज 8,848 मीटर्स. म्हणजे काय? माउंट एव्हरेस्ट बद्दल तुम्ही ऐकलंच असेल, हिमालयातला सगळ्यात मोठा पर्वत. मग बाळांनो द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन द हिमालयाज इज 8,848 मीटर्स. मग बाळांनो आता तुम्हाला हाईट दिलेली आहे माउंट एव्हरेस्टची. मग आता माउंट एव्हरेस्टची हाईट म्हणजे वरती उंच उंच होत जाणार, बरोबर. मग जेव्हा तुम्ही वर्टिकल नंबर लाईन कन्सिडर करतात, जसं की आपण जेव्हा ते शिकलो होतो वर्टिकल नंबर लाईन, मी तुम्हाला सांगितलं होतं सपोज आपण फ्लोअरला कन्सिडर केलं 0 आणि तिथून वरती काय कन्सिडर करणार आपण? पॉझिटिव्ह नंबर्स. तिथून खाली आपण म्हणजेच बिलो कन्सिडर करणार मायनस म्हणजेच निगेटिव्ह नंबर्स. मग बाळांनो ही आता हाईट आहे म्हणजे वरच्या बाजूला असणार, अबव असणार, बरोबर. सो याला कुठला साइन येईल रे बाळांनो? नंबरला ऑब्विसली प्लस, कारण हा पॉझिटिव्ह नंबर असेल, कारण ही हाईट आहे. ती बिलो 0 असेल का? नाही, ती अबव 0 असेल. सो इट विल बी पॉझिटिव्ह. ओके. सो आता याला आपण रिराईट करून घेऊया युजिंग प्रॉपर साइन. द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट, the height of Mount Everest, the highest peak in the Himalayas, is. आता या नंबरला विथ प्रॉपर साइन तुम्ही कसं लिहिणार? विथ गिविंग प्लस साइन. 8,000 प्लस 8,848 मीटर्स. बाळांनो कसं लिहिलंय आपण रिराईट करून विथ प्रॉपर साइन? द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन द हिमालयाज इज प्लस 8,848 मीटर्स. बाळांनो हे सगळं तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचंय आणि वळूयात आपण आपल्या थर्ड सब क्वेश्चन कडे फ्रॉम क्वेश्चन नंबर 3. बाळांनो तुमचा थर्ड सब क्वेश्चन आहे फ्रॉम क्वेश्चन नंबर 3. अ काइट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 meters फ्रॉम द ग्राउंड. आता बाळांनो तुम्ही मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उडवतात ना, मग ती कुठे उडत असते? वरती, म्हणजेच आकाशात वरती उडत असते. कोणाची पतंग खाली जाते का? नाही ना, बरोबर. एखाद्याची जात असेल, पण आपल्याला एक्झाम्पल काय घ्यायचंय? अ काइट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 meters फ्रॉम द ग्राउंड. म्हणजे काय? ही पतंग जी आहे ती आकाशात उडते 120 meters ग्राउंड पेक्षा उंच. म्हणजे काय? वरती फ्लाय करते. फ्लाइंग म्हटल्यावरती वरती सुटणार आहे. मग 120 meters फ्रॉम द ग्राउंड म्हणजे हाईट वरती आहे, बरोबर. सो बाळांनो आपण जेव्हा तुमची वर्टिकल नंबर लाईन कन्सिडर करतो, अबव 0च्या अबव येत आहे तुमचं काइट, बरोबर. म्हणजेच काय? ग्राउंड तुम्ही कन्सिडर करणार 0ला आणि तुमची काइट जी फ्लाय करते तिला 120 meters above the ground म्हणजे 0च्या वरती आहे. सो याला आपल्याला विथ प्रॉपर साइन रिराईट करायचंय. मग आपण लिहिणार कसं रे बाळांनो? अ काइट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 meters फ्रॉम द ग्राउंड.
मग या 120 ला जर 0च्या अबव आपण कन्सिडर केलं, कारण ग्राउंडला आपण कन्सिडर केलं 0 आणि त्या ग्राउंड पेक्षा वरती तुमची पतंग उडत आहे, तर बाळांनो या 120 ला आपण कुठलं साइन देणार? प्लस, कारण ते अबव 0 आहे. सो आपण रिराइट करून घेऊयात बाळांनो त्याला. आन्सर, अ काइट is flying. A kite is flying at a distance of plus 120 meters from the ground. From the ground. काय केलं आपण? रिरायटिंग युजिंग प्रॉपर साइन. मग आता प्लस 120 मीटर्स हे प्रॉपर साइन दिलंय आपण, म्हणजेच 120 ला प्लस साइन दिलं का? कारण ते अबव 0 आहे, ग्राउंड पेक्षा वरती तुमची जी काही काइट आहे ती फ्लाय करते. दॅट्स व्हाय वी हॅव गिवन प्लस साइन टू 120. बाळांनो हा झाला तुमचा थर्ड सब क्वेश्चन आणि आता बघूयात आपण फोर्थ वन. अ टनल इज ॲट अ डेप्थ ऑफ 2 meters under the ground. परत इथे त्यांनी तुम्हाला काय अंडर द ग्राउंड दिलंय, वरती काय होतं तुम्हाला फ्रॉम द ग्राउंड होतं. मग आता बाळांनो टनल म्हणजे काय रे बाळांनो? बोगदा. बरोबर. तुम्ही जर रेल्वे मधून प्रवास केला असेल तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला बोगदा लागतो. तसंच इथे काय म्हटलंय? अ टनल इज ॲट अ डेप्थ ऑफ 2 meters. डेप्थ म्हणजे काय? ग्राउंडच्या खाली, म्हणजे 0च्या बिलो. मग a tunnel is at a depth of 2 meters under the ground. बरोबर. तुम्ही सबवे बघितला असेल, बऱ्याच ठिकाणी असतात. मग ते कसे असतात? आपल्या ग्राउंडच्या बिलो असतात, म्हणजे ग्राउंड जे आहे तुमचा फ्लोअर किंवा जे काही तुम्ही जमीन कन्सिडर करता त्याच्या खाली खोदकाम करून तुमचं टनेल बिल्डअप केलेलं असतं. तसंच हे टनेल आहे जे 2 मीटर ग्राउंड पेक्षा खाली आहे, म्हणजे 0च्या बिलो येणार आहे. मग बाळांनो आपण त्याला काय कन्सिडर करणार? कुठलं साइन देणार रे? 0च्या बिलो निगेटिव्ह नंबर्स, म्हणजेच आपण याला काय देणार? निगेटिव्ह साइन देणार. मग बाळांनो आपण याला रिराइट करून घेऊयात युजिंग प्रॉपर साइन. अ टनल is at a depth of -2 meters. आता प्रॉपर साइन काय दिलं रे बाळांनो आपण? -2 meters from the ground. बाळांनो काय केलं आपण? A tunnel is at a depth of -2 meters from the ground. म्हणजे काय? 0 पासून खाली आहे, बिलो आहे, म्हणजेच काय? ग्राउंड पासून खाली डेप्थ आहे तुमची. सो म्हणून आपण त्याला मायनस साइन हे दिलंय. सो वी हॅव रिटन दिस 2 meters with proper sign as -2 meters. बाळांनो हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 4. बाळांनो या टेक्स्टबुक मध्ये जी काही तुम्हाला एक्झाम्पल्स दिली होती ती आपण सॉल्व्ह करून घेतली. आता टेक्स्टबुकच्या बाहेरच्या काही एक्झाम्पल्सची आपण प्रॅक्टिस करून घेऊया. बाळांनो आपण जसा क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह केला होता तसंच हेही क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस करण्यासाठी सॉल्व्ह करत आहोत. मग क्वेश्चन काय तुमचा? राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स युजिंग प्रॉपर साइन. मग बाळांनो इथे काही तुम्हाला नंबर्स दिलेले ते युजिंग प्रॉपर साइन लिहायचे आहेत. सो फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतलंय बाळांनो. An aeroplane is flying at a distance of 10,000 meters from the ground. एरोप्लेन फ्लाय करताना बघितलं असेल बाळांनो तुम्ही, ते कुठे असतं? ऑब्व्हियसली वरती असणार आहे, ग्राउंड लेवलच्या वरती. बरोबर. मग आता ग्राउंड म्हणजे काय कन्सिडर करणार? आपली वर्टिकल नंबर लाईन. बरोबर. त्यावर तुम्ही ग्राउंड कशाला कन्सिडर करणार? 0 ला. अबव काय? तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स आणि बिलो काय? तुमचे निगेटिव्ह नंबर्स. मग बाळांनो इथे तुम्हाला दिलेलं आहे की एरोप्लेन इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 10,000 meters फ्रॉम द ग्राउंड.
फ्लाय करताय म्हणजे ग्राउंडच्या वरच्या बाजूला आहे, म्हणजे अबव आहे, अबव द ग्राउंड. म्हणजेच काय, झिरोला जर आपण ग्राउंड कन्सिडर केलं, मग तुमचे 10,000 मीटर्स अबव येणार आहेत झिरोच्या. मग झिरोच्या अबव आपले काय असतात, सगळे पॉझिटिव्ह नंबर्स. म्हणजेच आपण 10,000 ला कुठलं साईन देणार आहे बाळांनो, प्लस साईन, बरोबर, म्हणजेच पॉझिटिव्ह साईन. मग बाळांनो आपण याला रिराईट करून घ्यायचं या एक्झाम्पलला युझिंग प्रॉपर साईन. मग चला तर लिहूयात. आन्सर, an aeroplane is flying. An aeroplane is flying at a distance of plus 10,000 meters. काय साइन केलं मी, प्लस 10,000 meters from the ground. फ्रॉम द ग्राउंड. काय केलं बाळांनो आपण, प्लस 10,000 मीटर्स केलं या 10,000 मीटर्स या नंबरला. का, कारण आपण ग्राउंडला कन्सिडर केलं झिरो आणि ग्राउंडच्या अबव तुमचं प्लेन फ्लाय करताय, म्हणूनच आपण काय त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर केलं, त्याला लिहिलं, मग रिराईट केलं आपण प्लस साईनने, म्हणजेच प्लस 10,000 मीटर्स. बाळांनो आता तुमचं दुसरे एक्झाम्पल बघा. अ फिश इज स्विमिंग 10,000 मीटर्स बिलो वॉटर सरफेस. म्हणजे काय, तुमचं जर वॉटर सुरू होत आहे त्याच्या खाली किती मीटर्स, 100 मीटर्स खाली फिश स्विम करतोय. जसं आपण सबमराईनचं एक्झाम्पल बघितलं होतं. सबमराईन कसं पाण्याच्या खाली असते, बरोबर, तसंच फिशही पाण्याच्या खाली तुमचा स्विम करणार आहे. म्हणजेच काय, जो काही वॉटर सरफेस सुरू होत आहे त्या वॉटर सरफेसच्या खाली किती, 100 मीटर्स खाली. मग तो वॉटर सरफेस जिथे सुरू होतोय तिथे आपण कन्सिडर करूयात आपला झिरो ऑन द वर्टिकल नंबर लाईन, आणि वॉटर सरफेसच्या बिलो म्हणजे तुमचं काय येणार आहे, निगेटिव्ह नंबर्स. मग बाळांनो म्हणजेच तुमचा जो काही फिश स्विम करतोय 100 मीटर्स बिलो द वॉटर सरफेस, तो नंबर काय येणार आहे बाळांनो, निगेटिव्ह. का, कारण बिलो वॉटर सरफेस आहे ते. जर अबव वॉटर सरफेस असतं तर आपण त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर केलं, पण तुमचा फिश नेहमी बिलो वॉटर सरफेसच स्विम करणार आहे. सो वी आर गोइंग टू रिराईट दॅट 100 meters using minus sign. मग बाळांना जरा लिहून घेऊयात त्याला with proper sign. A fish is swimming. A fish is swimming minus 100 meters from the water surface. काय बघितलं बाळांनो आपण, फिश स्विम करतोय 100 मीटर्स फ्रॉम द वॉटर सरफेस बिलो, बरोबर. म्हणजेच काय, जर तुमचा वॉटर सरफेसला आपण झिरो कन्सिडर केलं तर त्याच्या खाली, म्हणून आपण काय मायनस 100 मीटर्स असं साइन दिलंय रिराईट करताना. सो अ फिश इज स्विमिंग मायनस 100 मीटर्स फ्रॉम द वॉटर सरफेस. मग बाळांनो अशा पद्धतीने आपण विथ प्रॉपर साइन एक्झाम्पल सॉल्व्ह करून त्या नंबरला प्रॉपर साइन देतो. बाळांनो इथे तुमचं संपत आहे प्रॅक्टिस सेट 4. आता या चॅप्टर मधला जो काही पार्ट उरलाय तो आपण बघूया पुढच्या लेक्चर.